नमस्कार, मी रुपाली महेश जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहोत. आज पुन्हा नवीन विषयासहित. विषय असता आपला असा आहे की ऑटिझम, ADHD मूल, डिले डेव्हलपमेंटचं मूल असेल, डाऊन सिंड्रोमचं मूल असेल, CP मूल असेल किंवा मायक्रोसेफॅली हायड्रोसेफॅली मूल असेल, ह्या सगळ्या मुलांना जे सेन्सरी थेरपीची गरज पडते, तर त्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर आपण मागे सेन्सरी थेरपीविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे, बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत सेन्सरी थेरपीसाठीचे. तर जे कोणी आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कृपया मागचेसुद्धा व्हिडिओ बघावेत, म्हणजे त्यांना थोडी लिंक लागेल की नेमकं सेन्सरी थेरपी काय आहे याची. तर जसं आपण आपले 5 ज्ञानेंद्रिय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण ॲक्च्युली आपले 8 ज्ञानेंद्रिय आहेत. हे पण आपण मागच्या सेन्सरीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जसं की टॅक्टाईल सेन्स आहे, वेस्टिब्युलर सेन्स आहे, हिअरिंग सेन्स आहे, ऑडिटरी सेन्स आहे, हिअरिंग सेन्स, ऑडिटरी सेन्स आहे, टेस्ट सेन्स आहे, स्मेल सेन्स आहे, विजन सेन्स आहे, इंट्रोसेप्टिव्ह सेन्स आहे, वेस्टिब्युलर, टॅक्टाईल, हे सगळे जवळजवळ आपण 8ही प्रकार मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आहेत. तर आज आपण वेस्टिब्युलर सेन्स आणि प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स याविषयी थोडक्यात जाणून घेऊया की वेस्टिब्युलर सेन्स काय आहे आणि प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स काय आहे. तर वेस्टिब्युलर सेन्सविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया की याचा आपल्या मेंदूशी जवळजवळ मेंदूतील हिअरिंगशी आपला संबंध असतो, हिअरिंग सेन्सशी वेस्टिब्युलर सेन्सचा. तर जसं की आपल्याला स्पीच डेव्हलप होण्यामध्ये या सेन्सची खूप मदत होते, तसंच यामुळे मूल शांत होतं, मुलाचं आय हँड कोऑर्डिनेशन डेव्हलप होतं, मुलाचं अटेन्शन डेव्हलप होतं. मूल जर हायपर ॲक्टिव्ह असेल तर मुलाची हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस होते. मूल जर ॲग्रेसिव्ह असेल तर मुलाचं ॲग्रेशन कमी करण्यामध्ये आपल्याला वेस्टिब्युलर सेन्सची मदत घेता येते. आणि मुलाचं लिखाण वाचन कौशल्य विकसित होतं. पूर्व लिखाण वाचन कौशल्य विकसित होण्यामध्ये वेस्टिब्युलर सेन्सचा पण महत्त्वाचा रोल आहे. जर विशेष मूल म्हटलं की मग ऑटिझम असू देत, ADHD असू देत किंवा कुठल्या सिंड्रोमचं मूल असू देत, CP मूल असू देत, सेन्सरी इश्यू हे त्यांच्यामध्ये असतातच. तर वेस्टिब्युलर सेन्सच्या फंक्शनिंगमध्ये जर कुठे बाधा असेल, त्याचं कार्य व्यवस्थितरित्या होत नसेल, तर त्यावेळी हे इश्यूज मुलांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर ज्यावेळी आपण वेस्टिब्युलर सेन्सवरती मुलाच्या काम करतो त्यावेळी हे इश्यूज जे आहेत ते हळूहळू कमी होताना दिसतात आणि मुलांमध्ये चांगले बदल होताना आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे हा वेस्टिब्युलर सेन्स जो आहे तो आपल्याला आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी मदत म्हणून ठरतो. तर म्हणूनच जेव्हा आपण विशेष मुलांसाठी सेन्सरीचा अभ्यास करतो तर त्याच्यासाठी वेस्टिब्युलर सेन्स पण खूप महत्त्वाचा सेन्स आहे. तर त्यानंतर आहे की प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स. प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स असा आहे की आपल्या शरीरातील आपले जे मसल्स आहेत, जॉईंट्स आहेत, टेंडॉन्स आहेत, आपले लिगामेंट्स आहेत, याचे हे जे स्नायू आहेत आपले, तर हे आपल्या मेंदूला माहिती पुरवण्याचं काम करतात की आपली बॉडी नेमकी कुठल्या पोझिशनमध्ये आहे याची माहिती देण्याचं काम, हे आपल्या मेंदूला माहिती देण्याचं काम हे मसल्स आपल्या करत असतात, लिगामेंट्स आपले करत असतात. तर अशा केसेसमध्ये आपण काय करतो की प्रॉप्रिओसेप्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना थोड्या हेवी ॲक्टिव्हिटी देतो की जेणेकरून हेवी ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे की थोडं जड वस्तू उचलायला देणे किंवा जड वस्तू ढकलायला देणे किंवा सायकलिंग ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ज्याच्याने पायाची स्ट्रेंथ डेव्हलप होईल, हाताचे स्नायू मसल्स डेव्हलप होतील. तर यासाठी आपल्याला आणि पुलिंग पुशिंगच्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्यासुद्धा प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्ससाठी आपण देऊ शकतो. ज्या मुलांमध्ये प्रॉप्रिओसेप्टिव्हचं फंक्शनिंग व्यवस्थित नसेल तर आपण या ॲक्टिव्हिटीजने या मुलांमध्ये आपण त्यांना या ॲक्टिव्हिटीजचा इनपुट देऊन मुलांचं स्ट्रेंथ वाढवू शकतो. प्रॉप्रिओसेप्टिव्ह डिसफंक्शनिंग जे आहे ते कमी करू शकतो. तसेच आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण बसलेल्या पोझिशनमध्ये असूयात किंवा झोपलेल्या पोझिशनमध्ये असणार आहोत, तर त्यावेळी आपण
आपलं हात कुठल्या पोझिशनमध्ये आहे, आपले डोळे बंद आहेत की उघडे आहे. बऱ्याच वेळा आपण झोपलेलो असू तर आपले हात आपल्या डोक्याशी आहेत की आपण सरळ ठेवलेले आहेत, आपले पाय आपण फोल्ड केलेले आहेत की कसे आहेत. तर ह्या सगळ्या सूचना आपल्याला आपल्या मेंदूकडनं समजत असतात की आपण आपलं नेमकी बॉडी कुठल्या पोझिशनमध्ये आहे, आपले गुडघे कुठल्या पोझिशनमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात. तर याचं हे जे समजणं आहे आपल्या मेंदूला, तर याचं कार्य कसं चालतं, तर आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत, टेंडॉन्स आहेत, लिगामेंट्स आहेत, हे प्रॉप्रिओसेप्टर जो आहे आपल्या बॉडीमध्ये, तो हे सगळं पोझिशनिंगचं जे माहिती देण्याचं कार्य, मेंदूला कंटिन्युअसली सिग्नल देण्याचं कार्य हे प्रॉप्रिओसेप्टर हा करत असतो. प्रॉप्रिओसेप्टर हा अवेलेबल कुठे असतो की आपल्या त्वचेवरती अवेलेबल असतो. प्रॉप्रिओसेप्टर आपल्या मसल्समध्ये असतो, जॉईंट्समध्ये अवेलेबल असतो आणि तो आपल्या मेंदूला या सिग्नल्स देत असतो की आपली बॉडी नेमकी कोणत्या पोझिशनमध्ये आहे. तर असा हा प्रॉप्रिओसेप्टरचा रोल आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे की जेणेकरून आपल्या बॉडीची पोझिशनिंग आपल्याला कळते. तसेच आपण बघतो की बऱ्याच वेळा कंप्लेन असते पालकांची की प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्समध्ये जर प्रॉपर फंक्शनिंग होत नसेल तर बऱ्याच मुलांमध्ये मसल टोन वीक असतो, लो असतो मुलांचा मसल टोन. तर अशावेळी की जसं आपण बघतो की मसल टोन वीक असणारी बरीच मुलं जी आहेत ती धड पाय आपटत चालताना आपल्याला दिसतात. मुलांना बॉडी बॅलन्स नसतं. बऱ्याच वेळा मूल थोड्या ॲक्टिव्हिटी केल्या की लगेच बसून जातं, थकून जातं. तर हे मसल टोन त्यांचा लो असल्यामुळे, वीक असल्यामुळे, त्यांच्या मसलमध्ये तेवढी ताकद नसल्यामुळे या गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी आपल्याला प्रॉप्रिओसेप्टिव्हची ॲक्टिव्हिटीजची खूप गरज असते. तर आपण जसं बघतो की मूल धडधड पाय आपटत चालतं आहे किंवा मूल उभं राहतं आहे पण कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय मुलाला उभं राहता येत नाही आहे किंवा मूल उभं राहतं आहे तर त्याचे गुडघे जे आहेत ते अतिशय घट्ट रोवून उभं राहतं आहे की जेणेकरून त्याला आपण पडू की काय याची भीती जी असते त्यासाठी तो स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी या गोष्टी करत असतो मूल. तर अशा प्रकारे हे प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्समध्ये जर डिस्फंक्शनिंग असेल तर मसल टोन वीक असण्याचा पण एक महत्त्वाचा भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि मसल टोन वीक असेल तर आपण त्याला नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्सशी रिलेटेड आपण त्याला देऊ शकतो. जसं की आपण आता आम्ही काम करत असताना बघत असतो की पालकांच्या बऱ्याचशा कंप्लेन असतात की मूल हेड बँगिंग करून घेतं, डोकं आपटून घेतं, तोंडात बोटं घालते म्हणून, नखं खातात काही मुलं. तर काही मुलं अगदी अंगठा चोखतात. बरीच 13, 14, 15 वर्षांची मुलं झालेली असतात परंतु अंगठा चोखत असतात. तर हे सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर मुलांमध्ये डेव्हलप झालेलं असतं आणि हे बिहेवियर मूल करत असतं. तर अशा मुलांना आम्ही वेट बेअरिंगची ॲक्टिव्हिटी देतो की जेणेकरून वेट बेअरिंग म्हणजे की वजनदार वस्तू बेअर करणे, उचलणे. मग ते हाताने उचलणे की जेणेकरून हाताच्या स्ट्रेंथ डेव्हलप होतील, पायाने ढकलणे की पुलिंग पुशिंग जे आहे की ज्यामुळे सुद्धा हाताचं सुद्धा पुलिंग पुशिंग आहे, पायाने सुद्धा आहे की जसं सायकलिंग ही ॲक्टिव्हिटी आपण मुलांना देऊ शकतो. वाळूत खेळणे आहे, बिनबॅगवर चालणे आहे की ज्यामुळे मसल टोन जो वीक झालेला असतो आपला तो डेव्हलप होण्यामध्ये मदत होते. आम्ही बऱ्याच वेळा सांगतो पालकांना की मुलांना वाळूवरती खेळू द्या की ज्यामुळे वाळूमध्ये पाय टाकला तर एक पाय खोल जातो, मूल त्याच्यामधनं बॅलन्सिंग पण स्वतःला करायला शिकतं, दुसरा पाय उचलून पुढे जेव्हा आपण टाकतो तो पण पाय आतमध्ये जातो, पुन्हा हा मागचा पाय त्या वाळूत अडकलेल्या वाळूतून काढून पुढे टाकायचा असतो. त्यावेळी बऱ्याचशा वेळी आपण बॅलन्स इम्बॅलन्स होत असतो. तर अशा वेळी आपल्याला प्रॉप्रिओसेप्शनचं जे डिस्फंक्शनिंग आहे आपलं ते प्रॉपर होण्यास आपलं
वाळूची पण मदत आपण घेऊ शकतो. तसंच बीन बॅग जी आता अवेलेबल आहे, तर या बीन बॅगचा सुद्धा आपण तिथे उपयोग करू शकतो, जेणेकरून मुलाचं बॅलन्सिंग डेव्हलप होईल आणि प्रॉप्रिओसेप्टिव्ह मसल टोन जो वीक आहे तो डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल आणि प्रॉप्रिओसेप्शनचं जे कार्य बिघडलेलं असेल तर ते पूर्ववत होण्यास आपल्याला मदत होईल. तर तसंच ह्या वेट बेअरिंगच्या ॲक्टिव्हिटी बऱ्याच वेळा आम्ही बघतो की वेट बेअरिंग ॲक्टिव्हिटी करण्याचा मुलांना प्रचंड कंटाळा येतो. तिथे मूल अगदी त्यांना साध्या सोप्या बसून किंवा काही करून ॲक्टिव्हिटी पाहिजे असतात. त्यांना अशा जड उचलणे, ढकलणे, ओढणे या कृती नको असतात. तिथे मूल अपोज करतं या कृती करायला किंवा त्यातनं त्यांना खूप थकवा जाणवतो, म्हणून पण मूल या गोष्टी करण्यास कंटाळा करतं. त्यामुळे मूल या गोष्टींना आपल्याला अपोज करताना दिसतं. परंतु जेव्हा आपण या ॲक्टिव्हिटी देऊ मुलांना, पुलिंग पुशिंगच्या असतील, वेट बेअरिंगशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतील, तर यामध्ये मुलाचं ॲग्रेशन बऱ्यापैकी कमी होताना आपल्याला दिसतं. मुलाची हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस होताना आपल्याला दिसते. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये जे आपण वरती नमूद केलेले प्रॉब्लेम बिहेवियर आहे, जसं की अंगठा चोखणे आहे, बोटं खाणे आहे, नखे खाणे आहे किंवा हे जे सेल्फ स्टिम्युलेटरी बिहेवियर आहे मुलांचं, तर ते कमी होण्यामध्ये सुद्धा प्रॉप्रिओसेप्टिव्ह ॲक्टिव्हिटीचा रोल महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना ॲनिमल वॉकिंग त्याच्यासाठी सुद्धा देऊ शकतो, डक वॉकिंग देऊ शकतो, मुलांना फ्रॉग जंप देऊ शकतो. तर या अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं मुलांचं आपण प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स जो आहे तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर या ॲक्टिव्हिटीद्वारे आपण मुलांचं फंक्शनिंग जे आहे प्रॉप्रिओसेप्शनचं ते करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. जिथे मुलांना प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व करण्याचा प्रयत्न आपण या ॲक्टिव्हिटीजमधनं, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधनं करत असतो. आता बऱ्याच वेळा पालकांच्या अशा कंप्लेंट्स असतात की मूल खूपच चूझी आहे खाण्यामध्ये, त्याला पिकी ईटर म्हणतात, की सगळेच पदार्थ मूल खात नाही. बऱ्याच वेळा मूल फळं खात नाही किंवा काही मुलं अशी आहेत की वर्ष 8-8, 9-9, 10-10 वर्षांची झालेली असतात तरी पण नुसता वरण भातच खातात. किंवा काही मुलं अशी आहेत की अगदी पोळी कधी खाल्लेलीच नसते. काही मुलं फक्त जंक फूडवरतीच राहतात, त्यांना त्याच बिस्किट, चॉकलेट वगैरे याच गोष्टी आवडतात. ते बाकीचे पदार्थ घरातले आपल्यासारखे वरण भात, भाजी पोळी किंवा फळं असतील या गोष्टी खाण्याचा कंटाळा करतात किंवा खात नाहीत. मुलं थुंकून देतात. तर बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की ही गोष्ट त्याला आवडत नाही म्हणून मूल ही गोष्ट करत नाही, म्हणून पालक पण बऱ्याच वेळा या गोष्टी देण्याचं टाळतात की ठीक आहे, त्याला आवडत नाही, त्याच्या पोटात काहीतरी जावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करून देतात, त्यांना आवडतात त्या गोष्टी करून देतात. परंतु ही सवय डेव्हलप होत जाते मुलांची आणि हळूहळू मुलाची ही जर सवय डेव्हलप झाली तर मूल एक मोठं जसं होत जाईल तसं मूल ऐकण्याच्या मोडमध्ये राहत नाही. त्यामुळे आम्ही लहानपणीच जी मुलं आमच्याकडे आलेली असतात त्यांना, त्यांच्या पालकांना अगोदरच सूचना देतो की मुलांना सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला शिकवा, जेणेकरून मुलं पुढे भविष्यामध्ये तुम्हाला या गोष्टी त्यांना सवयी लावण्यासाठी त्रासदायक होणार नाहीत. तर अशा प्रकारे हे जे पिकी ईटर जे आहेत तर त्यांना आम्ही चिवी फूड देण्यास सांगतो, की जसे की कडक वस्तू चावून खाण्यासाठी सांगतो, की ज्यातनं आपल्याला चावण्याची प्रोसेस जास्त असेल. जसं की उदाहरणार्थ आपण बघतो की खारीक आहे, खोबरं आहे, नारळ आहे, की याला आपण चावून खाण्यासाठी आपल्याला जास्त मदत लागते चावण्याची, फोडण्याची, तोडण्याची. मग आपल्या या जॉ मुवमेंट आहे याची पण मुवमेंट जास्त चांगल्या प्रकारे होते आणि इथे आपलं ओरोमोटार मसाज होण्यामध्ये सुद्धा मदत होते, की ज्यामुळे ब्रशिंगचे इश्यूज आहे, ओरोमोटारशी रिलेटेड स्पीचचे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होण्यामध्ये पण आपल्याला मदत होते. मी वारंवार नेहमी सांगत असते की प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. या गोष्टी, या थेरपीज ज्या आहेत या पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी नाही आहेत, तर याच्यातनं मल्टिपल उद्देश आपल्याला साध्य करायचे असतात. मल्टिपल उद्देश साध्य होताना आपल्याला दिसतात मुलांचे. फक्त केवळ एका गोष्टीसाठी ही कृती केल्या जात नाही, तर त्यातनं अनेक इश्यूज मुलांचे सॉल्व्ह होण्यामध्ये आपल्याला मदत होते. म्हणून प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स असेल किंवा व्हेस्टिब्युलर सेन्स असेल, हा पण आपल्या
विशेष मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती जर आपण काम केलं तर मुलांमध्ये निश्चितच चांगले बदल आपल्याला होताना दिसतात. तर जसं आपण मागच्या भागामध्ये इंट्रोसेप्टिव्ह सेन्सविषयी बरीचशी माहिती घेतली होती, बऱ्यापैकी डिटेलमध्ये. आपल्याला वेस्टिब्युलर सेन्स आणि प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्सविषयी माहिती नव्हती, तर ती आता माहिती झालेली आहे. आपल्याला बाकी तर 5 ज्ञानेंद्रिय आपले जे आहेत, स्मेल सेन्स आहे, टॅक्टाईल सेन्स आहे. टॅक्टाईल सेन्स म्हणजे स्पर्श ज्ञान, त्याविषयी आपल्याला माहिती आहे. आपल्याला विजन सेन्सविषयी माहिती आहे, स्मेल सेन्सविषयी माहिती आहे, टेस्ट सेन्सविषयी माहिती आहे. परंतु हे जे 3 सेन्स होते आपले, वेस्टिब्युलर सेन्स, प्रॉप्रिओसेप्टिव्ह सेन्स आणि इंट्रोसेप्टिव्ह सेन्स, हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर ते आता आपण बऱ्यापैकी सेन्सरीचे जे 8 प्रकार आहेत हे अभ्यासलेले आहेत. जे कुणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मागचे पण व्हिडिओ बघावेत, सेन्सरीशी रिलेटेड जे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तर त्यामुळे त्यांना ती लिंक लागेल की हे नेमकं काय आहे. तर आणि जे कुणी नव्याने व्हिडिओ बघतायत तर त्यांना जर त्यांच्या मुलांमध्ये हे इश्यूज जर दिसत असतील तर ते आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 70 59 84 29 9970598429. तर अशा प्रकारे आपण आज इथे थांबूया आणि पुढच्या नवीन विषयाला येईपर्यंत तोपर्यंत धन्यवाद.